नमस्कार मित्रांनो, तर आमच्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहोत नाशिक त्र्यंबकेश्वरला. ते की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. ते महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे स्थित आहे. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर आम्हाला गाडी 1:10 आहे. तर आम्ही आता निघालेलो आहेत रूमवरून. तरी पण मित्रांनो, आमचा सर्व ब्लॉग बघावर. आमचा ब्लॉग आवडल्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करायला आणि लाईक करायला विसरू नका. तर आम्ही रूमचा दरवाजा लावून घेऊन निघालेलो आहे स्टेशनकडे. आम्ही रूमच्या बाहेर निघालेलो आहे. तरी रस्त्यानं बघा खूप अंधार आहे. तर आम्ही निघालेलो आहेत रस्त्यानं, पायानं जात आहे स्टेशनकडं. तर जाता जाता आम्हाला मारुती रायाचं मंदिर दिसलं. तर आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि निघालो तर आम्ही स्टेशनकडं. आता आपल्याला महाराजांचा पुतळा दिसला. महाराजाला आम्ही मानाचा मुजरा करून निघालो स्टेशनकडे. तर आपलं स्टेशन जवळ आलेलं आहे. स्टेशनच्या बाहेर आलेलं आहे भुसावळ जंक्शन. तर आपण भुसावळहून बसणार आहे नाशिक रोड जंक्शनला. तर चला आपण जाऊ स्टेशनमध्ये. स्टेशनमध्ये आपली एंट्री झालेली आहे. चला स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये आलेलं आहे. तर आता वाजलेले आहेत 12:20 झालेले आहेत. तर आमची गाडी आहे 1:10. तर स्टेशनवर आम्ही बसलेले आहेत मित्र आणि मी. आणखीन माझे 4 मित्र यायचे बाकी आहेत. तर 4 मित्राला कॉल केला. माझे मित्र बी आलेले आहेत स्टेशनला. तर चला जाऊ आपण त्यांच्याकडे. तर आपण निघालेलो आहे. त्यांना पोट आहे ते धोंडीत आहेत. आपण ते पोटं बसले ते पण माझे 4 मित्र सापडलेले आहेत. हे दुसरे 4 जण आहेत. तर आम्ही सगळे टोटल 6 जण निघालेले आहेत नाशिकला. तर हे बघा, ही गाडीत आहे स्नॅप. आता थोड्याच वेळात गाडी येईल. तर आम्ही माझा मित्र आणि मी सर्व रेडी झालेलो आहे, सज्ज झालेलो आहे, बॅगा घेतलेल्या आहेत. तर 5 मिनटामध्ये आमची गाडी येते. तर मित्रांनो, आमची गाडी आलेली आहे. तर आता आम्ही बघत आहे जनरल डबा कुठे आहे. तर स्टेशनवर गाडी आलेली आहे. तर आम्ही माझा मित्र आणि आम्ही निघालेलो आहे जनरल डब्याकडे. तर बघा, झोपाळ प्राणी आहे पूर्ण. इकडे बघ, झोपाळ प्राणी झोपत आहे आता ते 5 मिनिटामध्ये. आम्ही जनरल डब्यामध्ये बसलेले आहेत. माझे सर्व मित्र झोपलेले आहेत. आणि मी मित्रांनो बघा, जिथं बॅकअट होतात तिथं वरी झोपलेलं आहे. बघा, एकदम वरी बॅकअट होतात ना, तिथं मी पण झोपलेला आहे. आम्ही नाशिक स्टेशनवर पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही जात आहे स्टेशनच्या बाहेर बस स्टँडला. तर तिथून आम्ही बस पकडून आम्ही ठीक जात आहे त्र्यंबकेश्वरला. तिथून नाशिकहून तरी कमीत कमी 31 किलोमीटर त्र्यंबकेश्वर लांब आहे, दूर आहे. तर चला आपण जाऊ बस स्टँडला सर्वात पहिल्यांदा. अरे इकडे तर गोरा दिसायला ना. चला कुठं आम्ही आलो स्टेशनच्या बाहेर. हे आहे नाशिक जंक्शन. हे आहे नाशिकचं रेल्वे स्टेशन. तर आम्ही सर्वजण निघालेलो आहे सध्या ST बस स्टँडकडं. तर हे बघा नाशिक जंक्शन आहे. तर आम्ही निघालो ते ST बस स्टँडकडं. हे आहे ऑटो स्टँड. तर इथून आपल्याला ST धरून आपल्याला डायरेक्ट जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वर इथून
31 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही जात आहेत एस टी बस स्टँडकडे सर्वजण. एस टी बस स्टँड आलेलं आहे. तर आता आम्ही गाडी बघणार आहोत की नाशिक त्र्यंबकेश्वरला जाणारी कोणती गाडी आहे. तर आम्ही आता एस टी बस स्टँडवर पोहोचलेलो आहे. तर इथून आम्ही CNG बसनं जाणार आहे. सर्व मित्र म्हणाले की चला एकदा चहा पिऊ आणि फ्रेश होऊ. तर आम्ही निघालेलो आहे चहा पिण्यासाठी. तर आम्ही इथं पाहता तर चहाचं दुकान कोठं आहे. तर आम्ही निघालो चहा प्यायला. तर आलेलो आहेत आम्ही अमृततुल्य चाय. तर सर्वजण एकदा चहा पिऊत आणि फ्रेश होऊन सर्वजण आम्ही सर्वजण फ्रेश झालेलो आहेत. आणि आता आम्हाला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस लागलेली आहेत. आम्ही सर्वजण बसमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहे. हे बघा बस लागलेली आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. तर आम्ही आता सध्या बसमध्ये बसलेलो आहेत. तर इथून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी एका माणसाला 70 रुपये आहेत. हे बघा माझे मित्र मागं बसलेला आहे आणि मी मोर बसलेला आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये बस निघणार आहे. इथून बस निघालेली आहे मित्रांनो. ही आहे नाशिक सिटी. तर असं आहे नाशिक. जाता वेळेस मित्रांनो झाडं झुडपं डोंगर निसर्ग सौंदर्य कॅप्चर करीत आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला. मित्रांनो एस टी बस स्टँड स्टॉप आलेला आहे. तर आम्ही पोहोचलेलो आहेत नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये. आम्ही उतरलेलो आहेत एस टीच्या खाली. तर आता आम्ही थेट जाणार आहेत प्रभूचं दर्शन घेण्यासाठी.
आपल्या त्र्यंबकेश्वर भगवानचं दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही निघालेलो आहेत थेट मंदिराकडे. मित्रांनो बघा, इथे किती खूप सुंदर डोंगर आहेत, झाडे आहेत, रोप आहेत, किती सुंदर नजारे आहेत. तर आपण हे नजारे मोबाईलमध्ये कॅप्चर करीत निघालेलो आहे मंदिराकडे. पुरे नजारे यांचं का रे फुले नाश्ता करायचं का रे. मित्रांनो तरी पण आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. तर बघा हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. तर सर्वात पहिल्यांदा आम्ही कुशावर्ता कुंडला जाणार आहेत आणि तिथे स्नान करणार आहेत आणि त्यानंतर दर्शनाला वापस येणार आहे. तर हे आहे बघा मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिर. आम्ही सर्वजण निघालेलो आहेत कुशावर्ता कुंडाकडे. तर मित्रांनो असं म्हटले जाते की जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला जर आले तर सर्वात पहिल्यांदा कुशावर्ता कुंडामध्ये स्नान करावे. कारण की इथं अशी मान्यता आहे की जर कुशावर्ता कुंडामध्ये स्नान जर नाही केलं तर आपण जे त्र्यंबकेश्वर भगवानचं जे दर्शन घेणार आहे ते आपलं पावन होणार नाही. इथं अशी मान्यता आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर आधी कुशावर्ता कुंडामध्ये स्नान करावं. आम्ही पोहोचलो आहेत कुशावर्ता कुंडावर. तर इथं सर्व भक्तजण स्नान करीत आहेत. तर बघा हे आहे कुशावर्ता कुंड. तर माझे मित्र आणि मी सर्वजण इथं स्नान करून त्यानंतर दर्शन घ्यायला जाणार आहे. तर बघा हे आहे सर्वात पहिल्यांदा आल्यानंतर आम्हाला इथं महादेवाची पिंड दिसली. आम्ही हात जोडून निघालेलो आहे स्नान करण्यासाठी. कोणती पार्टी हे बघा इथं सर्व भक्तजण स्नान करीत आहे. तरी आता माझे मित्र आणि मी बी स्नान करण्यासाठी जात आहे. चला ओय तू आम्हाला ठेवते. माझे 3 मित्र उतरलेले आहेत कुंडामध्ये स्नान करण्यासाठी. तर आता मी बी जाणार आहे कुंडामध्ये स्नान करण्यासाठी. हे बघा माझे मित्रमंडळी आणि मी कुंडामध्ये स्नान करण्यासाठी उतरले आहेत. तर मित्रांनो आता सर्वजण आम्ही डुबकी आणणार आहेत कुंडामध्ये. आमचं स्नान झालेलं आहे. स्नान झाल्यानंतर आम्ही इथं
नंदी भगवानचं दर्शन घेऊन आणि इथं एक महादेवाचे मंदिर आहे, इथं दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराकडे. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत मंदिराकडे. सर्वात पहिल्यांदा फूल हे नारळ फूल वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. तर हे आहे बघा त्र्यंबकेश्वर भगवानाचं मंदिर. तर आता आम्ही इथून लागणार आहेत बारीला, दर्शनाच्या बारीसाठी. माझे मित्र आणि आम्ही निघालेलो आहे दर्शनाच्या बारीसाठी. तर आम्ही दर्शनाची बारी कुठे लागते हे विचारित निघालेलो आहे दर्शनाला बारीत लागण्यासाठी. ही आहे दर्शनाची बारी. तर आम्ही लागलेलो आहे सध्या बारीमध्ये. मित्रांनो बघा दर्शनासाठी किती गर्दी आहे. तर आम्हाला आता दर्शनासाठी 4 घंटे लागतील असं एका काकाला आम्ही विचारलं की काका दर्शनासाठी किती घंटे लागतील. तर ते काका म्हणजे तुम्हाला 4 घंटे लागतील. तर काय लागू द्या मग 4 घंटे. आता आम्ही आलेलो आहे मुख्य दरवाजापाशी. तर आता आमचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आमचं सहर्ष स्वागत झालेलं आहे. तर आता इथून थोडंच दूर मंदिर आहे, तिथं आम्ही नंदी भगवानचं दर्शन केलेलं आहे. आता मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे. तर बघा हे आहे त्र्यंबकेश्वर भगवानचं मंदिर. बघून या मित्रांनो, असं आहे मंदिर आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्हाला दर्शनाला कंप्लीट 5 घंटे लागलेले आहे.
तर आता दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बाहेरून मंदिर कसं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. बघा बाहेरून मंदिर मित्रांनो असं आहे. आमचा ब्लॉग आवडल्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि लाईक करा. तर मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.